चला, संडे वर्किंगसाठी सुनील आणि अनिल निघाले. मी सुनील आणि गाडी चालवत होतो अनिल. 30 सर्कलपासून आम्ही आज थोडं वेगळंच यानं टर्न घेतला. आम्ही डाव्या बाजूला वळतो, हा उजव्या बाजूला वळला. आता आपण आलेलो आहे ओल्ड गोवा स्टँडपाशी. तिथून समोर जाताना आपल्या डावीकडे आहे आलमेडा स्कूल, जे गोव्यातलं फेमस असं स्कूल आहे. आज रविवार होता तरी पण म्हटलं सकाळ सकाळी आपण मारुतीने घेऊया. मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही चाललो हॉटेल सनीनपासून आपण चाललो पुढे. तर सकाळ सकाळी आपल्याला नवत महालक्ष्मी या देवीचे भाविक दिसले आणि समोरच गायमाता. त्यांना क्रॉस करून आपण आता बघतो आहे चर्च, म्हणजे सर्व धर्म समभाव. आणि हे पहा, आपल्याला दिसत आहे फुल असं झाडं घेतलेले घर. आणि हे आहे एक खाडी टाईप, ज्यातून रस्ता मधून जातो. या बाजूला खाड्या आहेत, त्या बाजूला खाड्या आहे. आणि समोर जी डोंगरावरती दिसते तिथे आहे माझी कंपनी. सकाळ सकाळी रस्त्यावर दुतर्फा असणाऱ्या फुलांचं वेचन करण्यासाठी आलेले लोक आणि नारळाच्या झाडातून वाट काढत जाणारे आम्ही. वाट अगोदरच काढलेली आहे. नाही तुम्ही म्हणाल आणि हा कुठला शहाणा आला जो आता या नारळाच्या झाडातून वाट काढत आहे. मस्तपैकी सूर्योदय झालेला आहे आणि आम्ही सकाळीच चाललेलो आहे. आणि तुम्ही गोव्यामध्ये असताना तुम्हाला पाववाला दिसणार नाही असं काही होऊ शकत नाही. हा रोड जात आहे मडकईच्या महागणपतीपासून. एक दिवस मी तुम्हाला नक्की शेअर करेल मडकईच्या महागणपतीचा व्हिडिओ. हे जुनं मंदिर आहे आणि हे आताच नवीन झालेलं आहे मडकईचं महागणपतीचं मंदिर. तिथून आम्ही पुढे गेलो. चौकटा वडाचं झाड, आणि वडाच्या झाडापासून आम्ही पुढे जात असताना ही एक नवीन कंपनी होत आहे जिथे टॉय बनतात, खेळणे, असं ऐकण्यात आलेलं आहे. पण एक्झॅक्टली माहिती नाही की काय बनतं. या छान अशा रस्त्यावरून आम्ही पुढे जात आहे. उजव्या बाजूला आहे गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे, कारण डाव्या बाजूला आमची कंपनी आहे आणि समोर आहे नवदुर्ग. तर नमस्कार मंडळी, मी आता आलेलो आहे आमच्या कंपनीपाशी. तर तास इतकेच. थँक्यू सो मच.